हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज आपण एकदम छोटासा केक बघणार आहोत, अर्धा किलोचा, एकदम सोप्या पद्धतीने। तर त्याचा फ्लेवर आहे बटरस्कॉच आणि त्याच्यासाठी मी व्हॅनिला प्रीमिक्स यूज केलेलं आणि ते घेतलं होतं 180 ग्रॅम आणि अर्धा किलोच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला। तर आता थंड झाल्यानंतर तो करायला घेतलेला आहे आणि त्याचे दोन भाग करून त्यातली एक स्लाइस यूज केलेली आहे आता सुरुवातीला आणि पाण्याने सोक करून घेतलेला आहे। तुम्ही प्लेन पाण्याने सुद्धा सोक करू शकता। तर पण मी कसं करते, तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालते पाण्यामध्ये आणि मग तो सोकिंगला घेते, जेणेकरून आपल्या केकला चव चांगली येईल आणि केक आपला गोड लागेल। तर आता माझ्याकडे येलो क्रीम शिल्लक होती, ती यूज केलेली आणि त्याच्यावरती थोडीशी व्हाईट क्रीम यूज केलेली। आता बटरस्कॉच क्रश घेतलेला आहे आणि तो सगळीकडे पसरवून घेतलेला आहे। क्रश हा तुम्ही जास्त वापरा, जेणेकरून आपल्या केकला चव चांगली लागेल। केक आपला किती किलोचा आहे, 1 किलोचा आहे की अर्धा किलोचा आहे किंवा 2 किलोचा आहे, त्याच्यानुसार तुम्ही क्रश यूज करू शकता आणि केकची साईज आपली कशी आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्रश यूज करू शकता। ते कुणाला किंवा कस्टमरची कशी डिमांड असेल की क्रश कमी हवा म्हणा किंवा क्रश आम्हाला जास्त हवा, त्यानुसार तुम्ही क्रश घालू शकता। तर आता मी सुरुवातीला क्रम कोट करून घेणार आहे आणि मग थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग त्याच्यावरती मी क्रीम लावणार आहे। तर सुरुवातीला मी व्हाईट क्रीमने कवर करून घेणार आहे केक आणि मग त्याच्यावरती मी पिंक शेड यूज करणार आहे क्रीमची। तर आता सगळीकडे मी व्हाईट क्रीम लावून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जी क्रीम आहे ती काढून घेतलेली आहे। आता तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये की पूर्ण आता व्हाईटने कवर करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती पिंक कलर यूज केलेली आहे। पिंक कलर यूज करताना किंवा आपण जेव्हा दुसरा कलर यूज करतो व्हाईट क्रीमवरती, तेव्हा तो अलगद करायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये व्हाईटमध्ये तो जो वरचा कलर आहे तो मिक्स होणार नाही। त्यामुळे अगदी काळजीपूर्वक तो वरचा कलर आहे किंवा जी नवीन कलर आपण यूज करतो तो अगदी काळजीपूर्वक यूज करायचा आहे। अगदी हलक्या हाताने तो लावायचा सगळ्या केकला, जेणेकरून व्हाईट क्रीम आणि आपली जो वेगळा कलर आहे तो त्यामध्ये मिक्स होणार नाही। आता तर मला व्हिडिओ दिसत असेल की आता आपला केक हा पूर्णपणे व्यवस्थित कवर करून झालेला आहे। आता थोडा वेळ मी तो सेट करायला ठेवणार आहे आणि मग त्याच्यावरती फुलं काढणार आहे। तर त्यासाठी तुम्ही प्लेन स्क्रॅपर सुद्धा यूज करू शकता किंवा झिगझॅग स्क्रॅपर, तुम्हाला कशी डिझाईन हवी तशी तुम्ही यूज करू शकता। मी प्लेन स्क्रॅपरने यूज केलेला आहे त्याच्यासाठी, कारण केक हा छोटासा होता, त्यामुळे त्याला जास्त डिझाईन काढू शकत नव्हते आणि कस्टमरला सुद्धा जास्त डिझाईन नको होती आणि क्रीमसुद्धा कमी यूज केलेली हवी होती। त्यामुळे एकदम सिंपल केक केलेला आहे। जेव्हा क्रीम एक्स्ट्राची आपण काढतो तेव्हा स्पॅच्युला हा आपला स्वच्छ असावा, की त्याच्यावरती कोणतीही क्रीम असू नये, तरच आपला तो केकवरची डिझाईन आहे ती व्यवस्थित प्लेन होईल किंवा जे एक्स्ट्राची क्रीम आहे ती प्लेन होईल आणि डिझाईन काढायला आपल्याला सोपी जाईल। आता मी व्हाईट क्रीम घेतलेली आहे आणि त्याने खालची बॉर्डर काढलेली आहे। तर मला व्हिडिओ दिसत असेल की व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय। एकदम सुंदर अशी आपली बॉर्डर झालेली आहे तयार। आता जो आपला ब्रश असतो सिलिकॉनचा तो घेतलेला आहे आणि त्याने डिझाईन काढलेली आहे। फक्त टर्न टेबल आहे तो फक्त हळूहळू फिरवायचा आहे आणि ब्रश पण आपला तसाच अलगद ठेवायचा आहे आणि ती डिझाईन काढायची आहे। केकवरती जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे। तर आता त्यासाठी मी M1 नोझल घेतलेला आहे आणि M1 नोझलमध्ये व्हाईट क्रीम आणि पिंक क्रीम असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि त्याने फुलं काढलेली आहेत। आता फुलं पण आपली खूप छान दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत फुलं। जो मधला गॅप आहे तिथं छोटी छोटी फुलं आणि काढलेली आहेत। आता पूर्णपणे आपली डिझाईन झालेली आहे आणि त्याच्यावरती हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहिलेलं आहे।
व्हाईट जेलनं लिहिलेलं दिसणार नाही म्हणून त्याच्यावरती ब्ल्यू न्यूट्रल जेल वापरलेला आहे आणि त्याच्यावरती हॅपी ॲनिव्हर्सरी लिहिलेलं आहे आणि सिल्वर बॉल आहेत. त्यानं केक हा पूर्णपणे डेकोरेशन केलेला आहे. एकदम सुंदर आपला केक हा तयार झालेला आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. स्नेहास किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहास किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.